ही शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडनं आता सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारकडनं काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आल्याचं समजतंय। अमरावती विभागातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत। आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ। कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल, पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलं आहे, अतिवृष्टी आणि पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला। आता जे शेतकरी बाकी राहिलेले आहे, म्हणजेच बघा पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना आजपासून त्यांच्या खात्यावरती 17 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। तर मग बघा शेतकरी मित्रांनो, कारण की पहिला टप्पा ऑलरेडी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे। आता दुसरा टप्पा आम्ही शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजतापासून तुमच्या खात्यावरती टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा दिवसभर तुमच्या खात्यावरती पैसे टाकण्याची वाटप प्रक्रिया सुरू राहणार आहे। शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 18,000 रुपये प्रति हेक्टरी 2022 ते 24 पर्यंतचा रखडलेला पीक विमा, म्हणजेच इथं 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्यावरती टोटल 22,000 रुपये देण्याचा निर्णय ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला। कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बँकांचं सर्व्हर सतत डाऊन येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये इथं मोजक्याच शेतकऱ्यांना पैसे जमा झाले होते, भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नव्हते। म्हणजे 75% इथं पैसे जमा होण्याचं बाकी होतं, फक्त 25% शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले। आता बघा शेतकरी मित्रांनो, जे राहिलेले शेतकरी असणार आहे त्यामध्ये बघा महाराष्ट्र बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा पोस्टाची बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, ज्या कुठल्या बँक असणार आहे त्या बँकेचा सर्व्हरचा प्रॉब्लेम इथं होता, म्हणून त्या प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये 75% शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नव्हते। आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे। बघा 17 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली। बघा आता सरकारने माहिती सांगितलेली आहे, शेतकऱ्यांनी लावली होती की EKYC झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे जमा झाले। अखेर सरकारच्या माध्यमातून EKYCची अट त्या ठिकाणी रद्द केलेली आहे। तुम्ही EKYC केली असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार, केली नसेल तरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। कसल्याही परिस्थितीमध्ये आता तुमच्या खात्यामध्ये आज शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर अतिवृष्टीचे टोटल 11,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। आणि बघा इथं 2022 पासून तर 24 पर्यंतचा रखडलेला आणि थकीत पीक विमा जो काही तुमचा असणार आहे त्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार, असं माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी बऱ्याचशा दिवसांपासून वाट बघत होते, आता सर्व शेतकऱ्यांची वाट संपलेली आहे। कारण की बघा आज 2 वाजतापासून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शुक्रवार 17 ऑक्टोबर आता तुमच्या दिवाळीनिमित्त हे वाटप त्यांनी सुरू केला। कालच एक बैठक पडली, त्या बैठकीमध्ये तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी आठवड्याभरापासून आतुरतेने वाट बघत होते। सोशल मीडियावरती अनेक अफवा इथं पसरलेल्या होत्या, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे जमा झाले नव्हते। आता बघा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ठामपणे हे सांगितलं आहे, आजपासून हा निधी वितरणाची सुरुवात होणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही माहिती सांगितलेली आहे। मीडियाच्या माध्यमातून भरपूरसे व्हिडिओ हे व्हायरल देखील झालेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणतेच शेतकरी इथं राहता कामा नये, कोणतेच शेतकऱ्यांना वंचित ठेवणार नाही अशी स्वतः मागणी त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कारण की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब होते, त्या बैठकीमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना पैसे टाकण्याचा ऑर्डर त्यांनी दिलेला आहे, सरकारने मान्यता दिलेली आहे। बघा 17 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार, हा GR देखील त्यांनी काढलेला आहे। GR देखील तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व जिल्ह्यांसाठी बघा हे पैसे लागू नसणार नाही। आता बघा राज्यातील फक्त 10 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली। आता 480 कोटी रुपयांची निधी बँकांना देऊन टाकलेली आहे। आता कोणत्या बँकांना पैसे देऊन टाकलेले आहे बघा, महाराष्ट्रात ज्या बँका शेतकऱ्यांचं खातं उघडलेलं असणार आहे तर त्या सर्व बँकांमध्ये हा निधी उपलब्ध करून टाकलेला आहे। कुठल्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली। 10 जिल्ह्यांची यादी सांगतो, फक्त
फक्त या 10 जिल्ह्यांमध्येच आज 17 ऑक्टोबर इथं 2 वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली. 10 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच बँकांच्या अधिकाऱ्यांना ह्या कृषी विभागाला जे काही पैसे असणार आहेत ते देऊन टाकलेले आहे. बघा, 480 कोटी रुपयांची निधी सर्व बँकांना कृषी विभागाने देऊन टाकलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः ऑर्डर दिला आणि स्वतः मीडियाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली. तर बघा, 10 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे. तर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या विभागाचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, 100% तुमची दिवाळी गोड होणार. कारण की बघा, आताच 31,628 कोटी रुपयांचा निधी आणि पॅकेज या सरकारने जाहीर करून टाकलेला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी काळजी करण्याची गरज नसणार आहे. तुम्ही आतुरतेने पीक विम्याची वाट बघत होते, तर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कधी जमा होणार. तर बघा, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आजपासून जमा होण्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितली. GR देखील त्यांनी काढलेला आहे. शेतकरी आतुरतेने पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, अतिवृष्टीची आतुरतेने वाट बघत होते. तर अतिवृष्टीचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे सर्व तुमच्या खात्यामध्ये येण्याची माहिती त्यांनी सांगितली. मग कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांचे लिस्ट असणार आहे, तर बघा, मी तुम्हाला 10 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो. तुम्ही EKYC केली असेल तरी तुम्हाला पैसे जमा होणार, तुम्ही EKYC केली नसेल तरी तुम्हाला पैसे जमा होणार. बघा, आपल्या राज्यामध्ये भरपूरसा आता पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे, भरपूरशा शेतीमालाचं नुकसान झालं. तर या पार्श्वभूमीवरती सरकारने निर्णय घेतलेला आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांनी फोटो काढून जर पंचनामे केले असेल किंवा एक फोटो जरी त्यांनी अपलोड केली असेल तरी त्यांचे आपण इथं क्लेम मंजूर करू आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तुम्हाला इथे KYC करण्याची गरज नसणार आहे किंवा तुम्हाला जास्त काही प्रक्रिया करण्याची गरज नसणार आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 10 जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला कदाचित पैसे मिळणार नाही, तुम्हाला वंचित राहावं लागणार. अन्यथा तुम्हाला इथं पीक विम्याचा लाभ मिळणार नाही, अतिवृष्टीचा लाभ मिळणार नाही. आणि 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोली, बीड, लातूर, अमरावती, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, त्यानंतर सातारा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर विभाग, या सर्व विभागातील जे काही जिल्हे असतील आणि जे काही तालुके असतील, जे काही गाव असतील, तर त्या सर्व गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व विभागांमधील हे पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. सर्वांना हेक्टरीप्रमाणे किती रुपये जमा होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, 22,000 रुपये हेक्टरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही KYC केली असेल तरी तुम्हाला पैसे जमा होणार, नसन केली तरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. कारण की बघा, आणि भरपूरशा शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. आता दिवाळी निमित्त कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना आता पैसे जमा होण्याची मान्यता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांकडून हे मान्यता करून घेतलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं की त्यांच्या बँक खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून ठेवा, कारण की आताच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना आज 17 ऑक्टोबर रोजी पैसे जमा होण्याची माहिती सांगितलेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसपर्यंत, दिवाळीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार अशी स्वतः त्यांनी माहिती सांगितलेली आहे. म्हणून त्वरित तुम्हाला हे कामं करून घ्यायचे आहे, फार्मर ID काढून घ्यायचे, तर सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.